त्याच्याकरता साधन काय केलं? आणि भूमंडळावर असणाऱ्या गाढ्या वीरांमध्ये आम्ही बलवान ठरतो हा परिणाम आहे. त्याच्याकरता साधन काय केलं? एकच साधन केलं, कंठी धरिला कृष्णमणी. आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, हे तुकोबाराय बोलतात. आता कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय, या संबंधातला विचार जर करायचा झाला तर एक 2-3 अर्थाचा सामान्यत्वानं विचार सांगून पुढे जातो. कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय? तुकोबारांनी स्वतःने कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं म्हणजे काय हे आपल्याला सूचित केलं. कंठे कृष्णमणी नाही अशुभ देवानी, नाही अशुभ देवानी, नाही अशुभ आमच्या मुखामधून आम्ही कंठात कृष्णमणी धारण केल्यामुळे आमच्या मुखातून अशुभ वाणी बाहेर पडत नाही. अशुभ वाणी बाहेर पडत नाही याचा अर्थ असत्य वाणी बाहेर पडत नाही, अशुभ वाणी बाहेर पडत नाही याचा अर्थ कुणाच्या अकल्याणाची भाषा आमच्या मुखातून बाहेर पडत नाही. तुकोबारांच्या मुखातून जे बाहेर पडलं त्याच्याने सगळ्यांचंच कल्याण. तुकोबाराय सत्यवचनी. अहो ज्ञानोबाराय बोलतात, माझी या सत्यवादाचे तर वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातलो आम्ही, पुण्य पोशिली असाधारणे, ये तुझे गुणवानणे, देवोनी मज उत्तीर्णे झाली आजी. ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंच्या संबंधाने ही भाषा बोलतात ना. अहो आमच्या वाणीला कैक कल्पामध्ये असत्य बोलून माहित नाही म्हणतात ज्ञानोबा. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, कल्प कल्पांतामध्ये आम्हाला असत्य बोलून माहिती नाही, आणि कल्प कल्पांतामध्ये आम्हाला सत्य बोलून माहिती नाही. आम्हाला सत्य बोलून माहिती नाही म्हणून आम्हाला कंठी धरिला कृष्णमणी म्हणता येत नाही ना. महाराज ज्ञानोबाराय बोलून दाखवतात, त्यांच्या मुखातून असत्य बाहेर पडलं नाही, तुकोबारायांच्या मुखातून असत्य बाहेर पडलं नाही. याचा अर्थ तुकोबाराय सत्य बोलतात असं होत नाही. ऐका ऐका, मी थोडं स्पष्ट बोलतो, थोडं भाषेच्या दृष्टीने चिंतन करा. विठ्ठला विचार बघा. तुकोबाराय म्हणतात आम्ही कधी असत्य बोलत नाही, याचा अर्थ असा नाही की तुकोबाराय सत्यच बोलतात असं नाही. पटतंय का बघा? माझा ऐका म्हणजे तुम्हाला माझा धोका काय ते कळत. याचा अर्थ असा नाही की तुकोबाराय सत्य बोलतात. तुकोबाराय सत्य कधीच बोलत नाही. तुकोबाराय जे बोलतात त्याला सत्य म्हणतात. म्हणून सत्य असत्याचा निवाडा त्याने करावा. आम्ही आलो कशा करता इथं? खरा खोटा निवाडा करायलाच आलो ना. तुका म्हणे मज कळते चाचणी, गडबडीची वाणी अथवा सत्य काय आम्हाला कळतं ना महाराज. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, सत्य असत्यासी मन केले वाही. किती बोलू तुकोबारांच्या बद्दल, किती चिंतन आहे बघा ना आपण. म्हणून ज्याच्या मुखातून कधी असत्य बाहेर पडलं नाही, जो कधी खोटं बोलला नाही आणि कधी कुणाच्या अकल्याणाची भाषा तुझं वाटोळं होऊ, हे ज्याच्या मुखातून, तुकोबारायांच्या मुखातून. अरे तुकोबाराय शिव्या देतात ना, हे काय चांगलं बोल नाही काय? तोंडामधून शिवी आली तर काय चांगली भाषा झाली का जगामध्ये? शिवी देणाऱ्या माणसाला समाजामध्ये मान मिळतो काय? मिळत नाही. एकाने मला सांगितलं, तुमचे तुकाराम महाराज फार शिव्या देतात. आमचे, त्यांचे नाही, त्यांचे नाही, आमचे. मला बरं वाटलं. तुकोबारांना कोणी तुमचे म्हणत असलं तर अजून काय पाहिजे आपल्याला? तो म्हणाला, तुमचे तुकोबारा एवढ्या शिव्या देतात आणि पारायण कसं करायचं? मी त्याला म्हणलं, भल्या माणसा, तुकोबारायांनी दिलेल्या शिव्या ज्याला आपल्याला दिल्या आहेत असं वाटतं ना, त्याचंच कल्याण होतं, सगळ्यांचं होत नाही.
सगळ्यांचं कल्याण होत नाही. ही शिवी मला दिली असं ज्याला वाटेल त्याचंच भलं तुकोबारांच्या शब्दातून. नाहीतर किती सांगत तरी नायकटी बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. काय कमाल आहे, काय भाषा आहे. पण तुकोबारांच्या मुखातून शिवी बाहेर पडते. पण लक्षात घ्या, शिवी या शब्दामध्ये सुद्धा शिव आहे. हा, शिवी शब्दामध्ये शिव आहे. अहो, जनाबाई शिव्या देतात देवाला. आपल्याला माहिती आहे प्रमाण. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझं गेलं मढ, तुला पाहून काळ रड, तुझी रान रणकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, उभी राहोनी अंगणी, शिव्या देत असे दासी जय. है ना? जनाबाई देवाला शिव्या देतात. तर जनाबाईच्या शिव्या सुद्धा देवाला ओव्या लागतात. आणि आम्ही ओव्या म्हणल्या. एवढा फरक आहे महाराज. का फरक आहे? कारण त्यांच्या शिवीनं जगाचं कल्याण झालं आणि आमच्या शिवीनं पाप निर्माण झालं. लक्षात घ्या. म्हणून तुकोबारायांच्या मुखातून कोणाच्या अकल्याणाची भाषा बाहेर पडली नाही. तुकोबारायांच्या मुखातून कधी असत्य बाहेर पडलं नाही. याचा अर्थ कंठामध्ये आम्ही कृष्णमणी धारण केला असा होतो. याचा सरळ अर्थ असा की ज्याने आतापर्यंत कधी असत्य वचन उच्चारलं नाही आणि ज्याने आतापर्यंत कधीही कुणाचं अकल्याण चिंतिलं नाही त्याला काला वाटण्याचा अधिकार आहे. विठ्ठला दुसरा विचार सांगतो. कंठी धरिला कृष्णमणी म्हणजे काय? कंठामध्ये कृष्णमणी धारण करणं. याचा अर्थ काय? मणी हा शब्द रत्न या अर्थाने वापरला जातो. मणी म्हणजे रत्न. चूडामणी रत्न आहे ना, रत्न म्हणतो आपण. मग हे रत्न काय असतं? रत्न कशाला म्हणतात? एक संस्कृतामध्ये रत्न परीक्षा नावाचा ग्रंथ. कोणत्या कोणत्या रत्नाची कशी परीक्षा करायची असते. गोमेद कसा ओळखायचा, पुष्कराज कसा ओळखायचा, नीलम कसा ओळखायचा, याची परीक्षा आहे. मला येत नाही, तुम्ही माझ्याकडे तसं बघू नका. मग त्यातलं काही कळत नाही, मला विचारू नका ते काय. हा, काय करायचे ते. परंतु त्याच्यामध्ये रत्न म्हणजे रत्न कशाला म्हणतात याची एक व्याख्या. रत्न कशाला म्हणतात? त्याने असं म्हटलंय, जातव जातव यद उत्कृष्टम तद रत्नम इति कथ्यते. अशी रत्नाची व्याख्या. त्या जातीतलं जे सर्वोत्कृष्ट असतं त्याला रत्न असं म्हणतात. म्हणजे माणसाच्या जातीतला जो सर्वोत्कृष्ट त्याला नररत्न म्हणतो की नाही, असं म्हणतो ना आपण. स्त्रीच्या जातीतली सर्वोत्कृष्ट झाशीची राणी अहिल्यादेवी यांना नारी रत्न असं म्हणतो. अलीकडे पत्रिकेमध्ये एक आले विद्वत रत्न. विद्वत्ता कुठून आली कुणाला माहिती, पण विद्वानांमधला सर्वश्रेष्ठ असेल तर त्याला विद्वत रत्न. तानाजी मालुसरे नररत्न, माणस या जातीतलं सर्वोत्कृष्टता ज्यांच्याकडे त्यांना नररत्न असं म्हणतात. नररत्न त्या जातीतलं. म्हणून समुद्र मंथनातून जे बाहेर पडलं त्याला 14 रत्न म्हणतो की नाही आपण. हत्ती हा रत्न आहे. ज्ञान तुकोबाराने काय म्हटलंय? ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुश. रत्न म्हणलं की नाही त्याला, कारण हत्तीच्या जातीतली सर्वोत्कृष्टता ऐरावताजवळ म्हणून रत्न. स्त्रीच्या जातीतली सर्वोत्कृष्टता लक्ष्मी जवळ म्हणजे लक्ष्मी रत्न. घोड्याच्या जातीतली सर्वोत्कृष्टता उच्चैश्रवाजवळ म्हणून रत्न. मारणाऱ्याच्या जातीतली सर्वोत्कृष्टता हलाहल म्हणून रत्न. ते चांगलंय का वाईट आहे हा मुद्दा नाही, त्याला त्या जातीतली सर्वोत्कृष्टता आली ना त्याला रत्न म्हणतात. तसं तुकोबाराय म्हणतात, कंठामध्ये धारण करणाऱ्या गोष्टींमध्ये सर्वोत्कृष्ट असणारं कृष्ण हे नाम आम्ही रत्न म्हणून कंठात धारण केलं, म्हणून काला वाटण्याचा अधिकार आला. सर्वोत्कृष्टता ज्या साधनेला प्राप्त झाली ते साधन आहे नामस्मरण. नामस्मरणासारखं मोठं साधन नाही, भगवंताच्या नामाच्या उच्चारासारखं मोठं साधन नाही. जगामध्ये सगळी साधनं एका पारड्यात आणि रामकृष्ण हरी ही 6 अक्षर एका पारड्यात टाकून बघा महाराज, वजन कुणाचं वाढत? रामकृष्ण हरी. कसलं वजन? फक्त या 3 नामाचा उच्चार करा, जीवनाच्या धन्यते करता वाट बघावी लागत नाही ना. तुम्ही ज्ञान मार्गाने जा, बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. कर्माचा परिणाम मेल्यानंतर असतो.
हो, स्वर्ग मेल्यानंतर प्राप्त होतो, लगेच नाही. हो, योगाचा परिणाम लगेच नाही. 2 मिनिटं मांडी घालून बसलं की समाधी लागत नाही माणसाची, असं होणं शक्य नाही. पण नुसतं रामकृष्ण हरी म्हणून बघा, अहो